की जय। चला बारे माझी डोळसा सख्या उदरे पाडसा कोटिया एस राजहंसा रोहिदासा सुकुमारा असो तारामध्ये रामीने स्वतःला सुरुवात केली। माझ्या पिल्ल्या पाडसामध्ये पिल्ल्या माझ्या बाळा कुठेस गे बाबा, का लवकर मला बोलत नाहीस, मी मागापासून हाका मारायले असं तारामती राणी आणि बोलायला लागलेले आहे। बाले तू निष्ठावंत बालका नपिशी पोईचे उदका उंतरला युद्ध नायका हरिचंद्र तुझ लागी। पुन्हा पुन्हा म्हणाले, बाळा का उठत नाहीस, का बोलत नाहीस? अरे हरिचंद्र राजा तुझा पिता आहे, तो सुद्धा तुला बघायला लागलाय, बोलायला लागलाय, बोललं जरा थोडा मला। चौकडे मणी धावत झाले झाडे कपाळ आदळत घडी घडा कोळने पडत शुद्ध वाहत नकळे तिथे। इकडं तिकडं असं पळायला सुरू केलं तारामती राणीनं। पाहू लागली बाळ कुठं पडले, पोराने सांगितलं ना त्याला साप चावलाय म्हणून। घाबरून गेली, पळू पळू बेजार झाली, हाका मारायला लागली। काय होते बघा, सरोवरी जे होते प्रेत ते विश्वामित्र पुढे टाकीत सीतेचे पाय लागत एरी पाय पाचा पुचून। या काय किती विश्वामित्राने हळूच ते प्रेत पडलेलं उचललं, तारामतीच्या समोर असं दणकून टाकलं, पळता पळता तिच्या पायाला लागलं। पुत्राचे शव ओळखिले मग निधडा निधडा नेळविले म्हणे बारे मज नाही पुसले केले तू आगमन परदेशी। पायाला लागल्यावर खाली बघितलं तर आपल्याच पोराचं असणार प्रेत। अरे 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 वय केलं, उचललं, धरलं पोटाला। ए बाळा, कामून मला विचारलं नाहीस, तू मुकाट्यात काय गेला बाबा अचानक, असं तारामती बोलू लागली। सूर्यवंशी मुकुटमणी बोल काही मजशी वाणी तू अयुधपतीचा पुत्र वनी परदेशी होऊन पडलासी। मला बोललं बरं एक वेळेस तरी थोडं, मी इतका तुला बोलायले, का बोलत नाहीस? असा अनाथ का झालास आणि परदेशात गेल्यासारखं करायला लागलास? बाळा ए विदासा, थोडं बोल ना मला। मग आडवे घेतले प्रेत पाना सुळसतणी जरा फुटत मुखी तळ्याचे स्नान घालीत हृदय जरित जडत्यासी। पुन्हा पुन्हा उचलायली, आपल्या श्रद्धाला दाबून धरायली, पुन्हा पुन्हा कवटाळायला लागली, पुन्हा पुन्हा म्हणते मी माझं आणि तुला पाहणं पाहिजे, मला बोल, मला पाहणं आलाय। ए विदासा, जरा थोडं बोलणार रे, मला का बोलत नाही बाबा? असं पुन्हा 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 तारामती आणि शोकाला सुरुवात केलेली आहे।